बायोप्सी करायला सांगितली आहे, पण भीती वाटतेय. काय करायचंय ते समजत नाहीये. काय कराल? समजून घ्या, घाबरू नका. आज आपण एका अति महत्वाच्या विषयाबद्दल बोलूया. ते म्हणजे तोंडातली न भरणारी जखम. तोंडात बऱ्याच प्रकारच्या जखमा असतात आणि सगळ्या जखमा या सारख्या नसतात. काही जखमा या आपोआप बऱ्या होतात, परंतु काही जखमा भरायला खूप वेळ घेतात किंवा त्या भरत नाहीत. तर आज बायोप्सी म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊ. बायोप्सी ही छोटीशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण तुमच्या तोंडातल्या जखमेचा एक छोटासा तुकडा किंवा नमुना काढून घेतो आणि हा नमुना आपण थेट मायक्रोस्कोप खाली पाहतो की एक्झॅक्टली ही जी जखम आहे तोंडातली ती कशाची आहे. म्हणजे असं समजा की तुमच्या तोंडातली बायोप्सी म्हणजे थेट निदानाचा एक उत्तम मार्ग आहे. पण तुमच्या मनात शंका असतील की तिथे नवीन जखम होईल का आणि ती जखम भरली नाही तर जर तुमच्या शरीरातल्या सगळ्या जखमा या नेहमी भरत असतील आणि व्यवस्थित भरत असतील आणि हा कॅन्सर नसेल तर जशा तुमच्या शरीरातल्या बाकी जखमा भरतात तसेच ही जखम सुद्धा भरून जाईल. कारण आपण अतिशय छोटी म्हणजे 4 mm 5 mm ची आपण ही जखम करतो, त्याच्यापेक्षा मोठी ही जखम नसते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बायोप्सी घेतो तेव्हा तिथे बधीर व्हायचं किंवा जे आपण भूल म्हणतो छोटीशी ती दिलेली असते. ते इंजेक्शन दिल्यामुळे बायोप्सी करताना कुठल्याही वेदना होत नाहीत. आता अजून एक शंका मला पेशंट विचारतात की बायोप्सीमुळे कॅन्सर पसरतो का किंवा पसरेल का. तर ही शक्यता खरं म्हणजे ही शक्यता फार कमी असते. जर बायोप्सी करून आपण ताबडतोब त्याचं निदान झालं आणि ताबडतोब आपण उपचार घेतले तर याचे फायदे खूप मोठे आहेत. म्हणजे बायोप्सीचं जेव्हा आपण बायोप्सीमुळे होणारं नुकसान आणि बायोप्सीमुळे होणारा फायदा या दोन्हीचा आपण जर विचार केला तर बायोप्सीमुळे होणारा फायदा हा फार मोठा आहे. कारण कॅन्सरचं निदान हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पेशंट बरा होतो. जर त्याची स्टेज लहान असेल आणि लवकरात लवकर निदान हा कॅन्सरशी लढण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कॅन्सरचा पेशींचा प्रसार होण्यापासून जर आपल्याला स्वतःला सावरायचं असेल किंवा वाचवायचं असेल तर त्याची लवकर निदान आणि ताबडतोब उपचार हे करणं अतिशय आवश्यक आहे. योग्य निदान ही शक्ती आहे आणि ते जितक्या लवकरात लवकर होणार तितकं लवकर तुम्ही बरे होणार. तेव्हा समस्येचं जर थेट निराकरण करायचं असेल तर त्याचं योग्य निदान करणं आवश्यक असतं. तुम्हाला कोणतीही शंका असेल आणि समजा तुम्हाला तपासून तुमच्या तोंडाचा एक्सरे काढून मुखरोग निदान तज्ञ म्हणजेच ओरल मेडिसिन स्पेशालिस्ट जे तोंडाच्या निदानाचे तज्ञ असतात यांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की आता तुम्ही बायोप्सी करा तर बायोप्सी करणं हे टाळू नका. जेव्हा लक्षणं दिसतात आणि एक्सरे मध्ये ते क्लिअर असतं त्यावेळेस बायोप्सी ही सांगितली जाते. त्यामुळे हे टाळू नका आणि लवकरात लवकर सुदृढ आरोग्याचा योग्य मार्ग वापरा. धन्यवाद.